हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 21 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची पंचमी तिथी आहे. सकाळी 8 वाजून 27 मिनिटांनंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो, पुष्य नक्षत्र आहे. उत्तर रात्री 2 वाजून 50 मिनिटांनंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, गंड योग आहे. सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनंतर वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बालवकरण आहे. सकाळी 8 वाजून 27 मिनिटांनंतर कौलवकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 7 वाजून 20 मिनिटांनंतर तैतिल करण्याला सुरुवात होईल. मित्र, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या गोचरीने बुध ग्रह हा अस्तंगत झालेला आहे. 1 मे ते 21 मे पर्यंत अस्तंगतच असणार आहे. 22 मेला अर्थात उद्यापासून त्याचा उदय होईल. मित्रांनो, तर असा अस्तंगत ग्रह देखील आपल्याला काय फळ देईल ज्योतिषाच्या अ, माध्यमातून, हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. गोचरीने बुध ग्रहाचे फलादेश. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभुराम प्रवर्त मानसते ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे शंभुरूपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम सत्सरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतु अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्ष बृहस्पती वासे पुष्य नक्षत्र गंड योगे बालव करणे पंचमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न कळप्पा मोह पात्र दुर्दक्ष द्वाराशी पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ते सकाळी 8 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मुहूर्तांसाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ अधिक ज्येष्ठ मासातील मुहूर्त, शुभ मुहूर्त म्हणून तो आपल्याला मुहूर्तासाठी पाहावा लागणार आहे. पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 8 वाजून 27 मिनिटांपर्यंतच आहे, त्यानंतर नाही. मित्रांनो, दिनविशेषमध्ये गुरुपुषामृती योग आहे. यासाठीचा माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. मित्रांनो, त्याप्रमाणे आपल्याला धर्माचरण करायचे आहे, तरच आपल्या नावे पुण्य जमा होईल. पुण्यकाळ याचा सूर्योदय ते उत्तरात्री 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत आहे, म्हणजे भरपूर वेळ आहे. मित्रांनो, आपण अधिक सेवा करू शकता. मित्रांनो, धार्मिक सेवा गुरु आणि शनीची देखील. मित्रांनो, सोबत घबाड योग देखील आहे. मित्रांनो,
म्हणजे घबाडासारखे योग आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. आपण जर तन धनाने या आजच्या गुरुपुषामृत योगाचा उपयोग जर केला तर नक्कीच आपल्याला धार्मिक असे घबाड योग मिळवू शकते मित्रांनो. मित्रांनो, सकाळी 8:27 दग्ध योगाला सुरुवात होत आहे. हा जनन शांती संबंधी अशुभ योग आहे. त्यामुळे जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती आपल्याला त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी करायची आहे, विधिवत पंडिताच्या माध्यमातून. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करण्याची आपल्याला गरज वाटत असेल तर आपण नक्कीच या दग्ध योगाची जननशांती करून घ्यावी. षष्टी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असेल आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितळ सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील छोटे मोठे, तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. रावकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो. तेव्हा आपण शक्यतो रेग्युलर कामेची या वेळेत करावी. विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा अपयश आपल्याला मिळू शकते मित्रांनो कामामध्ये आपल्या. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करमताना सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.